मराठी साहित्य विश्वात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या माडगुळकर कुटुंबियांतील वादावर अखेर पडदा पडलाय। समाज माध्यमांवर व्यक्त झालेल्या कौटुंबिक मतभेदानंतर आता गदिमांच्या कुटुंबियांनी गदिमा प्रेमींची जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे। गदिमांच्या स्नुषा शीतल श्रीधर माडगुळकर आणि नातू सुमित्र माडगुळकर यांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध करत गेल्या 2 दिवसात काही गैरसमजुतींमुळे कुटुंबातील मतभेद समाज माध्यमांवर आले असल्याचं मत व्यक्त केलं आणि याबद्दल खेद देखील व्यक्त केला। या प्रकारामुळे गदिमा प्रेमींना नक्कीच वाईट वाटले असेल याची आम्हाला जाणीव असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। निवेदनात त्यांनी गदिमा आणि माडगुळकर कुटुंबाबद्दल समाजात असलेल्या आदराची जाणीव व्यक्त करत झालेल्या प्रकाराबद्दल सर्व गदिमा प्रेमींची माफी मागितली आहे। आई आणि मुलाच्या नात्यात निर्माण झालेला दुरावा आता दूर झाला असून गैरसमज मिटवण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। पुण्यातील ऐतिहासिक पंचवटी या गदिमांच्या वास्तूबाबत आम्ही सर्वच भावनिक आहोत आणि ती वास्तू जपण्यासाठी कटिबद्ध देखील आहोत असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। समाज माध्यमांवर करण्यात आलेली टीका टिप्पणी मागे घेत असल्याचं सांगत भविष्यात असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही माडगुळकर कुटुंबियांनी दिली आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, पुणे।